नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13चे भावी नगरसेवक वासू देशमुखजी. वासू देशमुख हे नाव खरं तर संपूर्ण बाबूपेठ वासीच नाही तर अख्खा महाराष्ट्र जाणतो. येथे मी त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करते. वासू देशमुख हे उत्तम कुस्तीपटू आहेत. चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तसेच महानगरपालिकेचा कुस्ती संघ अध्यक्ष म्हणून देखील ते काम करतात. इतकंच नाही तर महाराष्ट्राचे सुद्धा ते कुस्तीपटू प्रतिनिधी आहेत आणि विदर्भाचे कुस्तीगीर संघाचे देखील ते प्रतिनिधी आहेत. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. याशिवाय त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. वासू देशमुखजी, CTV मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण प्रभाग क्रमांक 13 बाबूपेठ गट ड सर्वसाधारण गटामधून उभे आहात. तर काय सांगाल तुमच्या कार्याविषयी, एकूणच तुमचा काय परिचय द्याल आम्हाला? बघा, मी आता बाबूपेठ प्रभाग नंबर 13 मधनं सर्वसाधारण गटामधून उभा आहो अपक्ष म्हणून. आणि मला आमच्या भारतीय जनता पार्टीनी मला तिकीट नाही दिली, मला नाकारलं. तुम्ही यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे एक खंदे समर्थक म्हणून राहिलेले आहात. मला 40 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम करता त्यानंतर बाबूपेठ प्रभागांना सगळ्यांना माहिती आहे माझं कार्य 79 पासून काय आहे. आमच्या बाबूपेठला पाणी नव्हतं मिळत. माझं सुरुवात माझी गाडगेबाबा चौकामध्ये माझं मकान होतं. तिथे पाणी नव्हतं मिळत. आम्ही त्या काळामध्ये वाशीकरच्या विहिरीवर 6 पिप्यानं सायकलवर पाणी आणत होतो. लालपेठ बंकर होतं तिथे पाण्याचं, तिथून आम्ही पिप्यानं पाणी आणत होतो. तेव्हा एक अशी गोष्ट झाली होती की एक खड्डा होता तिथं, म्हणजे आपण त्याला विटाभट्टीचा. त्या विटाभट्टीला आम्ही विहिरीचं स्वरूप दिलं. अच्छा. आणि मी जेव्हा लहान होतो त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं. आणि त्या विहिरीला एवढं पाणी लागलं की बाबूपेठ वासियांना पाणी कमी पडलं नाही. त्यानंतर पतदिवे नव्हते 79 पासून. मग मी आमच्या स्वर्गवासी ज्ञानेश्वर भाऊ देशमुख यांनी मला पहिल्यांदा जगनगुरू व्यायामशाळेत नेलं आणि माझा कुस्तीचा प्रवास सुरू झाला. कुस्तीचा प्रवास झाल्यानंतर मी 1985 मध्ये पहिला चंद्रपूरचा सम्राट बनलो. आणि तिथून माझं रेसलिंगचं माझी सुरुवात झाली, स्पोर्टची माझी सुरुवात झाली. तर करता मी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो, विदर्भात गेलो. आणि त्याचा जो आज मी त्याचा अध्यक्ष बनून महाराष्ट्राचा प्रतिनिधी आणि विदर्भाचा प्रतिनिधी आणि जिल्ह्याचा अध्यक्ष आणि महानगरपालिका अंतर्गत असते. जेव्हा नगर परिषद होती तेव्हा 2 टीमा पाठवत नव्हते आम्हाला, आणि महानगरपालिका झाली तर आम्हाला 2 टीमा पाठवावं लागते. एक चंद्रपूर शहराची एक आणि ग्रामीणची एक, अशा माझ्या नेतृत्वामध्ये टीमा महाराष्ट्राला जाता गेल्या आहे. आणि सगळ्या मुलांनी गोल्ड मेडल आणलं, कांस्य आणलं, रौप्य आणलं. आणि देवळीला विदर्भ केसरी झाली तेव्हा चॅम्पियनशिप पहिल्यांदा माझ्या नेतृत्वात चॅम्पियनशिप आली. माझ्या प्रभाग नंबर 13 मध्ये तेव्हा वार्ड क्रमांक 18 होता. जेव्हा आपण निवडणूक लढली होतो तेव्हा चंदू दुर्गे म्हणून माझ्या वार्डात राहत होत्या. आणि त्यांच्या वहिनी घुगुसला होता, त्यांचं मरण पावल्या होत्या काही कारणास्तव. तर त्यांना चंद्रपूरला आणलेलं होतं. रात्री पोस्टमॉर्टम नव्हतं होत. तर मला रात्री 2 वाजता फोन आला, वासूभाऊ डॉक्टर लोक आहे नाही आणि पोस्टमॉर्टम करायचं नाही, तिथं जायचं आहे. मी 2:15 वाजता सरकारी दवाखान्यामध्ये मी पोहोचलो. डॉक्टरला रात्री फोन केला आणि तो रात्री डॉक्टर साहेब आले आणि रात्री पोस्टमॉर्टम केलं आणि 4 वाजता बॉडी घुगुसला घेऊन गेली. हे माझं काम होतं.
आजही सांगताना असा आनंद होतो की खरं तर अपक्ष म्हणून वासू देशमुख जी उभे राहिले त्यांना उभं राहावं लागलं. त्यांचे प्रतिस्पर्धी ते स्वतःलाच मांडतात आणि पक्षांनी संधी नाकारल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून राहावं लागलं. आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांना ज्या गोष्टीमध्ये ते प्रावीण्य प्राप्त आहेत, आज त्यांच्या अपक्षाला चिन्ह देखील तेच मिळालेलं आहे. एका कुस्तीगिराची एक ओळख जी असते डंबेल, तर त्या डंबेल हे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. बरोबर आहे. कारण मी बघितलं, सेंटरवर गेलो फॉर्म भरायला, तेव्हा मी त्यांना यादी मागितली, बा चिन्हाची यादी मला द्या. ऑफिसरनं मला यादी दिली. त्याच्यामध्ये मी बघितलं की सगळे शिंबाल होते, त्यामध्ये एक डमरेज होतं. आणि डमरेज मला कसा, हा माझा खेळ आहे आणि या खेळाच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम डमरेज लिहिलं, जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी याचा उद्देश जाईल, संघर्ष जाईल आणि युवा पिढी घडू शकत. आज तुमचं वय पाहता आणि अनुभव पाहता आजही तुमचं जे नेतृत्व आहे ते युवा पिढीसाठी एक अत्यंत आदर्श नेतृत्व आहे. युवा पिढीसाठी तुमच्या काय योजना आहेत पुढे? असं आहे, मी 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत आणि मी आमचे सुधीर भाऊ, हंसराज भैया अय्यर आणि माझे मित्र, सहकारी मित्र, आजचे स्थानिक आमदार यांच्या जवळ, आमचे भैया सुधीर भाऊ यांच्या जवळ राहून मी राजकारण शिकलो. जसे आई वडील मुलांना जन्म देतो तेव्हा KG1 मध्ये, KG2 मध्ये तेव्हा मुलाला पाठवतो आणि मुलगा जेव्हा शिकतो 22 वर्ष 25 वर्ष तेव्हा IAS IPS बनतो, वकील बनते, डॉक्टर बनते. बरोबर. आणि त्याच कारणातून मी जनतेसमोर जाऊन राहिलो, कारण मी त्याचा 40 वर्षाचा अनुभव घेतला आणि पक्षाने तिकीट नाही दिली तरी माझ्या अनुभवाने मी जनतेसमोर जाऊन राहिलो. बरोबर. इतकंच नाही तर बाबूपेठमध्ये अगदी अर्ध्या रात्री सुद्धा एका हाकेला धावून जाणारे म्हणून वासू देशमुख यांची ओळख आहे. बाबूपेठमधले रस्ते असेल, सिमेंटीकरण असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे सगळं आम्ही पाहिलंय की वासू देशमुख हे नाव प्रचलित आहे आणि त्यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. इतकंच नाही तर घरगुती सुद्धा काही वाद असतील किंवा घरगुती काही समस्या असेल त्या देखील वासू देशमुख यांनी आतापर्यंत कळकळीने जाऊन सोडवलेल्या आहे. कधी वेळेची तमा बाळगली नाही किंवा काही नाही. माझ्या घरी 2006 ते 2012 भारतीय जनता पार्टीची शीट होती आणि एकमेव शीट मी बावपेठ निवडून आणली होती. त्या काळामध्ये 2007ची दिवाळी जी होती तेव्हा सुधीर भाऊ यांनी मला 10.5 लाख रुपयाचं काम दिलं होतं, डांबरीकरण. जेव्हा तो काम करत होतो दिवाळीच्या तीन दिवस आधी, तेव्हा दागमरबाई आहे त्यांच्या घरी आग म्हणजे सिलेंडर पेटलं होतं. ते सिलेंडर पेटाले, त्या सिलेंडर स्फोट झाला असता तर आजूबाजूला परिसर वाचला नसता आणि तो परिवार वाचला नसता. तर तिथं काम असताना मी तिथे घुसलो 3ऱ्या रूम मध्ये आणि पेटलेलं सिलेंडर आणून मी बाजूच्या टाक्यामध्ये टाकलं. त्याले गवा रामटेके जय होत्या, रामटेके मॅडम, शेख साहेब होते तिथं, जे त्यांच्या नेतृत्वात काम चालू होतं तेव्हा, तर मी ते काम केलं. अगदीच. बाबूपेठ वासियांच्या आतापर्यंतच्या पाण्याच्या समस्या खरं तर माझ्या लहानपणापासून मी पाहते आहे की पाण्याची समस्या खूप बिकट होती आणि त्यासाठी तुम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न केले आणि आज पाणी सुरळीत सुरू आहे. असं आहे, जेव्हा पाणी येत नव्हतं तेव्हा मला म्हणाले का भाऊ 5 फुटाच्या गड्ड्यामध्ये पाणी नाही येत, तेव्हा मी ऑफिसर सोबून माझे संबंध कायम ठेवून गाडगेबाबा चौकामध्ये 6 वाल बसवले. टाकीत पाणी जायच्या आधी माझ्या वाड्यात पाणी येत होतं. नक्कीच. आणि आता आपण खरं तर हा अगदी आश्वासक चेहरा आहे बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 साठी आणि अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व. गेले 40 वर्षांपासून ते राजकारणात राहिलेले आहे, समाजकारण त्यांनी केलेलं आहे आणि आता त्यांचा जो ध्यास आहे की भावी नगरसेवक म्हणून त्यांच्या काय योजना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. एक सांगतो तुम्हाला, महादेव मंदिर गुरटकरचं घर होतं, त्यांच्या घरी रात्री आग लागली होती. त्यांचा मला फोन आला, वासू असं असं झालं म्हणे. मी तेवढ्यात 1 वाजता फायर बोलावली आणि त्यांचा जीव वाचवला आणि त्यांचं घर वाचवलं फायरनं आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. नक्कीच. आता ज्या सरकारी योजना आहेत, अनेक कुटुंबांना समस्या असते की सरकारी योजनेपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत, यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? सरकारी योजनेचा प्रश्न असा आहे
की अनेक महिला आमच्या भाऊपेठले विचारून घ्या, विधवा झाल्या, गरीब महिला, मी त्यांचं काम करून दिलं, निराधारचं काम करून दिलं आणि 10,000 रुपये त्यांचे मानधन मिळत होता, तो मी करून दिला. अगदीच अगदीच. आता ही घराघरापर्यंत अगदी अनेक सरकारी योजना आहेत, त्या घराघरापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आता दिव्यांगचा प्रश्न आहे. दिव्यांगांसाठी आपण त्याच्यासाठी काम करणार आहोत आणि श्रावण बाळ योजना आहे, त्या कोणाला माहिती नाही आहे आणि त्याच्या घरात जाते आणि ज्याला माहिती आहे तो 1,500-1,000 रुपये मागते आणि ते होत नाही. ते त्यांच्या घरी जाऊन मी काम करून देणार, हे माझं आश्वासन आहे. आश्वासन नाही, माझा पक्का विचार आहे. ज्या परिसरामध्ये सोनामाता परिसरामध्ये 30 वर्ष कोणी काम नाही केलं, तर मी पहिल्यांदा शब्द दिला होता उभं होतो तेव्हा, की मी अगर काम नाही केलं ते पायात चप्पल नाही टाकणार. आणि 3 महिन्याच्या आतमध्ये मी त्या रोडवर भूमिपूजन केलं माननीय सुधीर भाऊ हस्ते, आणि मला वाटतं तुम्ही बी त्यावर होत्या. आणि तेवढे रोड बनवले ते आपण बनवले, पाण्याची सुविधा आपणच केली आतापर्यंत मला वाटतं. आणि आता माझे नगरसेवक आहे, बाकी आहे. ऐन वेळेवर जे रोड मी बनवले होते ते तुम्ही या 8 वर्षाच्या नंतर 10 वर्षांनंतर आता इलेक्शनच्या वेळेला खोदून ठेवलं. लोकांना त्रास आहे, कुणाची गाडी जात नाही, पैदल कुणाला चालता येत नाही, विद्यार्थ्याला त्रास होते. विद्यार्थी आमच्याकडे येते, वासू तिथं पडतो, तिथं करतो, म्हणून यांना आतापर्यंत का लाज नाही आली का? इलेक्शनच्या वेळेला तुम्ही खोदून ठेवलं. मग या जे माजी नगरसेवक होते त्यांना लाज नव्हती का? समजा जनतेला निवडून दिलं तरी मी त्याच्या 24 घंटे मी त्यांचा नगरसेवक नाही राहीन, मी त्यांचा सेवक राहीन आणि नगरसेवक माझ्या वार्डाची जनता राहील. आजही असं आहे की बाबूपेठमध्ये एक रोडचा पट्टा राहिला होता आणि गेले कित्येक दिवसांपासून त्यावर फक्त गिट्टी आणि भुसा टाकून ठेवलेला आहे आणि गाड्या तिथनं जाणं किंवा मुलांनी तिथनं जाणं अत्यंत धोक्याचं आहे. अनेक आपण बघतोय माजी नगरसेवकांनी तिथे समोर निवडणुका बघून काहीतरी थातूरमातूरपणा करून ठेवलेला आहे. पण एकूणच खरं तर वासू देशमुखचे हे नाव बाबूपेठमध्ये तर अगदी परिचयाचं आहेच आहे, पण विदर्भातही आहे, महाराष्ट्रातही आहे. पण बाबूपेठचा विचार केला तर प्रत्येक घरातला जीवाभावाचा माणूस म्हटलं तर ते वासू देशमुख जे आहेत. वासू देशमुख जे हे सर्वसाधारण गट ड मधून प्रभाग क्रमांक 13 बाबूपेठमधून भावी नगरसेवक म्हणून उभे आहेत आणि त्यांना भावी नगरसेवक पदासाठी आपण नक्की शुभेच्छा देऊया. आणि जनप्रतिनिधी जे आहेत किंवा जनप्रतिनिधी कसा असावा तर तो नक्कीच वासू देशमुखजी यांच्यासारखा नक्कीच असावा असं मी प्रकर्षाने म्हणेल. अगदी बाबूपेठ मधल्या कुठल्याही समस्या असो, घरगुती समस्या असो, कुठले वाद असो, कुठले तंटे असो किंवा कुठल्या सरकारी योजनांसंदर्भातल्या समस्या असो, त्या प्रत्येक समस्येला वासू देशमुख यांनी आजपर्यंत अगदी न्याय दिलेला आहे. माझ्या घरचा माणूस म्हणून ते काम केलेलं आहे. वासू देशमुखजी, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. यानंतरही आपली चर्चा सुरू राहणार आहे. आपलं काम बरंच मोठं आहे आणि ते काम आम्ही या स्टुडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा जनप्रतिनिधींच्या जनसामान्यांच्या माध्यमातून म्हणा ते जाणून घेत राहणार आहोत. तत्पुरता खूप खूप धन्यवाद. तुमच्या चॅनलला माझा धन्यवाद आहे. मला बोलवलं, मला मान केला, माझा सन्मान केला, म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती